पैसा अंतर्गत गट ग्रामपंचायतचा मनमानी कारभार। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार झरी जामणी तालुका येथील हिवरा बारसा गट ग्रामपंचायतमध्ये हिवरा बारसा व कटली बोरगाव येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अंगणवाडी व ग्रामपंचायतचा स्लॅब झिरपून राहिला आहे। ते झिरपणे सतत सुरू असून त्यात कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही किंवा त्या संदर्भात कोणतेही काम करण्यात आलेलं नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे। अशातच ग्रामसभा घेण्यात आली। ज्या दिवशी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होती त्या दिवशी गावातील नागरिकांना बसायला सुद्धा जागा नव्हती। त्यातच पावसामुळे ग्रामपंचायत सुद्धा झिरपत असल्यामुळे ग्रामसभेला गावातील नागरिकांना बसताना आल्यामुळे उभेच राहावे लागले। गावातील नागरिकांनी सुद्धा सचिव आडपावार यांना वारंवार या संबंधी सांगितलं, परंतु या प्रकाराकडे सचिव आडपावार हे फक्त बघायची भूमिका घेत आहेत। कामाबद्दल बोलल्यावर हो बघू करू असं बोलून फक्त वेळ काढण्याचं काम करत आहेत। तसेच गावातील हिवरा या गावातील अंगणवाडीला दार सुद्धा नाही। सर्वत्र स्लॅब पाजरल्याने अंगणवाडी ओली असून अंगणवाडीत येणारी लहान बालके माता यांच्या आरोग्यास व जीवितास धोका होऊ शकतो। सचिवांना या बाबतीत वारंवार सूचना विनंती करून सुद्धा ते यावर कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीत। सरपंच चंदाताई आत्राम, उपसरपंच आणि सदस्य यांनी सांगून सुद्धा सचिव आडपावार हे आपले मनमानीपणा सुरू ठेवून या सर्व कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हा सतत चालणारा प्रकार लक्षात घेता बीडीओ साहेब यांनी या बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन या समस्या सोडवण्याकरिता हालचाल करणं गरजेचं आहे। सचिव साहेब आपल्या अधिकाराचा वापर करत आहेत, परंतु त्यांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला आहे की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे। हॅलो, नाही येता म्हणे आता। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून
याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।